नमस्कार. खरं तर आता CET एक्झामला राहिलेले ते 60 ते 65 दिवस आणि या 60 ते 65 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची तयारी कशी करायची आहे, त्याचसोबत आता ज्या स्टेजला तुम्ही आहात त्यापासून एका बेस्ट स्कोरपर्यंत तुम्हाला कसं पोहोचायचं आहे ते खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली जी ड्रॉपर्स जी विद्यार्थ्यांनी MHT CET 2023 मध्ये रिपीट केलं होतं, जे ड्रॉपर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी स्ट्रॅटेजी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर मागच्या 3-4 व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बघाल ना तर रिपीटर स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना हवी आहे आणि विद्यार्थ्यांना गेल्या वेळी म्हणावं तसं पर्सेंटाईल चांगलं मिळालं नव्हतं, त्यामुळे त्या जे विद्यार्थ्यांनी रिपीट केलं आहे त्यांच्यासाठी खरं तर आजचा हा व्हिडिओ आहे ना तो खूप उपयुक्त होणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ स्टार्टिंग करण्याऐवजी तुम्हाला एक सांगायचं आहे. पहिलं म्हणजे काय तर मी सुद्धा रिपीट केलं होतं. पहिल्या CET अटेम्प्टमध्ये मला मिळाले होते 87 पर्सेंटाईल आणि CETच्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मिळाले होते ते म्हणजे 99.07 पर्सेंटाईल. मग या 87 पासून 99+ पर्सेंटाईल मी जे स्कोर करू शकलो आणि सध्या PICT मध्ये शिकत आहे ते मी कसं फॉलो केलं होतं, कोणतं टाइम टेबल फॉलो केलं होतं, कोणती स्ट्रॅटेजी फॉलो केली होती आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये मी माझी प्रोडक्टिव्हिटी कशी बूस्ट केली होती याबद्दल सुद्धा सांगणार आहे. तर सुरुवातीला लक्षात ठेवा, तुम्ही रिपीटर आहात त्यामुळे सगळं गेल्या वर्षीचा स्कोर तुमचा वाईट असेल, परंतु यावर्षी एक तुम्हाला बेस्ट स्कोर करून एका चांगल्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी आहे. त्यामुळे आतापासून जरी भलेही तुमच्या आता मागचा पिरियड तुमचं काहीही प्रिपरेशन झालं नसेल, परंतु येणारा जो वेळ आहे ना यामध्ये तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करायचं आहे. मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 3 स्लॉट्स बनवलेत. हे टाईम स्लॉट आहेत. आता तुम्हाला बोर्ड एक्झाम तरी द्यायची नाही आहे, काही विद्यार्थी मात्र इम्प्रूव्हमेंट एक्झाम देणार आहेत. अशा विद्यार्थ्यांनी बोर्डवर फोकस केलं तरी काही हरकत नाही, परंतु जे विद्यार्थी स्पेशली रिपीटर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी 3 स्लॉट्स बनवलेत. पहिला स्लॉट मी स्टार्ट केला आहे तो 20 फेब्रुवारी ते 20 मार्च या 1 महिन्याच्या या स्लॉटमध्ये मी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. या 1 महिन्यामध्ये पहिलं तुमचं टार्गेट असलं पाहिजे काय तर मॅक्सिमम तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे. मी एक इन्श्योर केलं होतं की मी माझ्या प्रिपरेशन दरम्यान माझा मॅक्सिमम जो सिलेबस होता तो कंप्लीट केला होता. म्हणजेच काय, भलेही त्या चॅप्टरचं रिव्हिजन राहिलं असेल परंतु त्या चॅप्टरचे PYQs किंवा MCQs काही ना काहीतरी मी कव्हर केलं होतं. त्यामुळे ट्राय करा की या 1 महिन्यामध्ये 20 फेब्रुवारी ते 20 मार्च या एका महिन्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे ना तो मॅक्सिमम कव्हर होईल. हे यासाठी सांगतोय, जर तुम्ही इनकम्प्लीट सिलेबस घेऊन गेलात आणि काही जर क्वेश्चन जर डिफिकल्ट आले ज्या सिलेबसमध्ये तुम्ही कव्हर केलेत तर तिथं तुम्ही गोंधळून जाऊ शकता. त्यामुळे ट्राय करा की तुमचा सिलेबस हा मॅक्सिमम कव्हर करू शकाल. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे काय, आता सिलेबस तर तुम्हाला मॅक्सिमम कव्हर करायचा आहे, परंतु सिलेबस कव्हर फास्ट कसा कव्हर करायचा आहे त्याबद्दल सुद्धा सांगतो. मी एक स्ट्रॅटेजी काय फॉलो करायची तर मागच्या मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं असेल की कमीत कमी वेळ तुम्ही थेरॉटिकल कन्सेप्ट्सला द्या आणि जास्तीत जास्त वेळ प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला द्या. हे मी यासाठी सांगतोय, आता तुम्ही मागचा CETचा अटेम्प्ट दिला आहे, तुम्हाला कळालंच असेल की CETमध्ये टाईम आणि जो तुमचं स्पीड आहे, ॲक्युरेसी आहे ती किती मॅटर करते. त्यामुळे आता सिलेबस जर लवकर कव्हर करायचं असेल तर एक काम करायचं, ज्यावेळी तुम्ही एखादा चॅप्टर कव्हर करताय, उदाहरणार्थ समजा मी फिजिक्सचा इलेक्ट्रोडायनॅमिक्स चॅप्टर वगैरे घेत असेल आणि त्याला मी अप्रॉक्सिमेटली 3 ते 4 तासामध्ये जर कव्हर करणार असेल तर पहिला 1 ते 1.5 तासामध्ये फक्त मी तो चॅप्टर बघून काढणार, त्याचे फॉर्म्युला जे असतील ते सगळे बघून काढणार, रिस्पॉन्स फॉर्म्युला शीट्सवरती लिहून काढणार आणि 1 ते 1.5 तासामध्ये फक्त तो चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचा आहे. एखाद्या चॅप्टरमध्ये एखादी कन्सेप्ट जर वीक वाटत असेल तर यूट्यूबला ती सर्च करा आणि ते व्हिडिओ बघून ती इम्पॉर्टंट जर कन्सेप्ट असेल मागच्या 2-3 वर्षामध्ये त्यामध्ये PYQs विचारले असतील तर ती नक्की कव्हर करा आणि मग पुढे जा. या 1.5 तासामध्ये तुम्हाला फक्त थेरॉटिकली तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करायच्या आहेत, फॉर्म्युलेज रिवाईज करायचे आहेत आणि पुढचा जो 2.5 तास असणार आहे 2 ते 2.5 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्या चॅप्टरचे PYQs सॉल्व करायचे आहेत. विद्यार्थी काय करतात तर फक्त MCQ सॉल्व करायचा अर्थ म्हणजे काय तर स्टार्टिंग ही तुमची PYQ पासून झाली पाहिजे. कारण का तुम्ही रिपीट केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे, आयडिया आलेली आहे की मागच्या वर्षी CETची लेवल काय होती, डिफिकल्टी लेवल काय होती, मग यावर्षी तुम्हाला काय करायचं आहे. त्यामुळे जो चॅप्टर तुम्ही थेरॉटिकली कव्हर केला आहे त्याचे PYQs तुम्ही सॉल्व करायचे आहेत. PYQs लक्षात ठेवा तुम्हाला परफेक्टच करायचे आहेत, हे यासाठी सांगतोय. आणि PYQs असं नाही आहे की तुम्ही खूप मागचे 2004 पासून स्टार्ट करत या वगैरे, असं काही नाही. ॲटलिस्ट मागच्या 3 इयर्सचे जे PYQs आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांना परफेक्ट करायचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन पण झालं पाहिजे. होतं असं की विद्यार्थ्यांना वाटतं की मी एकदा क्वेश्चन सॉल्व केला म्हणजे हा क्वेश्चन माझ्याकडून झाला, परंतु लक्षात ठेवा काही क्वेश्चन्स जे असतात ते सतत रिपीट होत असतात, त्यामुळे त्यांचं रिव्हिजन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे
पहिला स्लॉट जो आहे तो आहे तुमचा 20 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान तुम्हाला मॅक्सिमम सिलेबस कव्हर करायचा आहे. दुसरा म्हणजे काय तर सिलेबस कव्हर करताना कमीत कमी वेळ थेरॉटिकल कन्सेप्ट आणि मॅक्सिमम तुमची MCQ प्रॅक्टिस झाली पाहिजेत. MCQ प्रॅक्टिस करताना पहिला प्रेफरन्स जो असला पाहिजे तो PYQला द्यायचा आहे. PYQs तुमची रिव्हिजन करायचे आहेत. हे झालं पहिल्या स्लॉटचं रिव्हिजन. आता विद्यार्थ्यांचं होतं असं की काही विद्यार्थी जे रिपीटर्स आहेत ते क्रॅश कोर्स वगैरे जे इनरोल असतात, काही विद्यार्थी सेल्फ स्टडी वगैरे करतात. मी स्वतः सेल्फ स्टडीज करायचो. क्रॅश कोर्सच्या विद्यार्थ्यांचं होतं असं की तुम्हाला जो टाईम आहे ना तुमचा तो स्वतः तुम्हाला मॅनेज करावा लागणार, कारण का तुमचं क्रॅश कोर्स किती वेळ आहे, दिवसातून ऑनलाईन आहे किंवा ऑफलाईन आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे स्लॉट्स बनवा म्हणजे ज्यातून तुम्हाला वेळ मिळेल. आणि ट्राय करा क्रॅश कोर्सचं जे शिकवणं चालू आहे क्लासेसमध्ये त्यानुसार पॅरलली तुमचा सिलेबस कव्हर होत जाईल. आणि जर तसं होत नसेल तर तुम्ही स्वतःचं इंडिव्हिज्युअल टाईम टेबल बनवा आणि ते फॉलो करा. आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी माझं स्लॉट असणार आहे 4:4:4 म्हणजेच काय तर 4 तासामध्ये तुमचं फिजिक्स झालं पाहिजे, 4 तासामध्ये केमिस्ट्री आणि 4 तासामध्ये मॅथमॅटिक्स. हे यासाठी सांगतोय प्रत्येक सब्जेक्ट्सला इक्वली टार्गेट करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना काय वाटतं की मी हा आठवडा मॅथ्स करतो, पुढचा आठवडा फिजिक्स करतो, त्यानंतर केमिस्ट्री करतो. असं होत नाही आहे. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही ज्यावेळी फिजिक्स किंवा केमिस्ट्री जाल त्यावेळी मागच्या आठवड्याचं जे मॅथ्सचं तुम्ही केलं आहे ते सगळं तुम्ही विसरून जाल. त्यामुळे तिन्ही गोष्टीला इक्वली तुम्हाला बॅलन्स करत जायचं आहे. ज्यावेळी तुम्ही आता अभ्यास कराल ना दिवसामध्ये त्यामध्ये पहिला स्लॉट जो स्लॉट तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, उदाहरण मला फिजिक्स डिफिकल्ट जायचं तर पहिल्या स्लॉटमध्ये मी फिजिक्सचे जे टार्गेट करायचो आणि फिजिक्सचा एखादा चॅप्टर आहे त्याचे PYQ सॉल्व्ह करायचो. त्यानंतर आज तुम्हाला मॅक्सिमम फोकस कशावर द्यायचा या 1 महिन्यामध्ये ते सांगतो. 20 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान मॅक्सिमम तुमचा फोकस असला पाहिजे तो आहे मॅथमॅटिक्सवरती. लक्षात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मॅथमॅटिक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. गेल्या 2 वर्षात काही क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवल मॅथ्ससाठी नक्कीच थोडी मॉडरेट होऊन जास्त होती, परंतु ज्या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन इतके पण डिफिकल्ट जाणार नाहीत. त्यामुळे मॅथमॅटिक्ससाठी MCQ प्रॅक्टिस हाच एक उपाय आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्ससाठी लक्षात ठेवा पहिली प्रायोरिटी तुमची असली पाहिजे. दुसरं असलं पाहिजे ते म्हणजे केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक फॉलो करा. टेक्स्टबुकच सपोर्ट होतं, कारण का मी माझ्या प्रिपरेशन दरम्यान कम्प्लिटली केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक फॉलो केलं होतं, लाईन बाय लाईन रीड केलं होतं, रिॲक्शन्सचे चार्ट्स बनवून माझ्या स्टडी टेबल समोर चिकटवले होते. हे केमिस्ट्रीसाठी. आणि फिजिक्ससाठी विद्यार्थ्यांना काय वाटतं की सगळ्यात जास्त डिफिकल्ट फिजिक्स जातं, परंतु फिजिक्स इतकं पण डिफिकल्ट नाही आहे. कारण का माझा जो टोटल स्कोर होता 162 होता, फिजिक्समध्ये 35, केमिस्ट्रीमध्ये 43 आणि मॅथमॅटिक्समध्ये 84 मार्क्स होते आउट ऑफ 100 मॅथमॅटिक्समध्ये. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर आता पहिला फोकस तुमचा मॅथमॅटिक्स, त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर फिजिक्स डिफिकल्ट जात आहे ना. फिजिक्सचे फक्त लास्ट 4 इयर्सचे PYQ जरी परफेक्ट केले फिजिक्समध्ये तुम्हाला 30+ नक्की तुम्ही स्कोर करू शकता. हे मी स्वतः केलेलं आहे. त्यामुळे फिजिक्स जर डिफिकल्ट जाते ना तर ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. आता पुढचा 1 महिना मी आता पुढे तुम्हाला व्हिडिओ बघणार आहेत, परंतु आता तुम्हाला सांगितलं की 20 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंतचा ते रोडमॅप कळायला आहे. मग आता पुढं काय 21 मार्च ते 21 एप्रिल हा जो वेळ असतो ना हा सगळ्यात तुमच्यातला इम्पॉर्टंट टाईम असतो, कारण का तुम्ही जेवढं काही नॉलेज घेते त्यात टेस्ट करायची वेळ आलेली असते, त्याचं रिव्हिजन करणं खूप गरजेचं असते. मग या 21 मार्च ते 21 एप्रिल दरम्यान काय करायचं आहे, जेवढ्या काही वीक टॉपिक्स किंवा वाटतंय की माझा हा चॅप्टर तर मी कव्हर केला आहे परंतु त्याच्यात इतका पण स्ट्रॉंग नाही झाले, इथून MCQ म्हणजे होत नाही आहेत, तर असे वीक टॉपिक्स वीक चॅप्टर्स त्यांना तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय तुम्हाला मॅक्सिमम मॉक टेस्ट द्यायचे आहेत. मी शेवटच्या एका महिन्यामध्ये काय करायचो तर डेली 1 मॉक टेस्ट द्यायचो. त्यामुळे पहिल्या माझ्या मॉक टेस्टमधला जर स्कोर बघायला 123 होता आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये जो होता स्कोर 162 होता. सुरुवातीला मॉक टेस्ट वगैरे देताना तुम्हाला डिफिकल्टी येणार का, कारण का तुम्ही पहिल्यांदा ते फेस करताय, ते 3 तास एका ठिकाणी बसून या गोष्टी फेस करणं. त्यामुळे हळूहळू जो स्कोर आहे तो तुम्हाला वाढवत न्यायचा आहे. सुरुवातीच्या मॉक टेस्टमध्ये भलेही कमी आला परंतु तुमच्या चुका तुम्हाला समजतील की तुम्ही कुठे चुकताय, तुमचे कोणते टॉपिक्स वीक आहे, तुम्हाला टाईम मॅनेज जमतंय की नाही आणि त्यानुसार तुम्ही तो स्कोर इम्प्रूव्हमेंट करायचा आहे. हे झालं 21 मार्च ते 21 एप्रिल दरम्यान मॉक टेस्ट द्यायचे आहेत. मॅक्सिमम तुम्हाला जमतील तेवढ्या मॉक टेस्ट द्या. आणि असं नाही आहे तुम्ही मॉक टेस्ट आता आमच्या ज्या मॉक टेस्ट आहेत त्या मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही लॉन्च करणार आहोत, त्यामुळे ती काळजी करू नका. बेस्ट कंटेंटच्या मॉक टेस्ट आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ. त्यानंतर आता मॉक टेस्ट झाल्यानंतर तुमचं आहे ते म्हणजे रिव्हिजन.
एक आहे की रिव्हिजन जेवढं तुम्ही जास्त कराल ना ते तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. आणि रिव्हिजन म्हणजे फक्त फॉर्म्युलाच वाचणं नाही आहे, PYQसुद्धा रिवाईज करता आलं पाहिजे. ज्या वीक कन्सेप्ट तुम्ही जे काही पॉईंट नोट डाऊन करून ठेवलेले असतात ते सुद्धा तुम्हाला रिवाईज करता आली पाहिजेत. त्यामुळे शेवटचा जो 21 मार्च ते 21 एप्रिलचा जो स्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम मॉक टेस्ट द्यायचे आहेत, मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचे आहेत, तुमच्या चुका फाईंड करायच्या आहेत, कोणते चॅप्टर्स वीक आहेत, कोणते कन्सेप्ट्स वीक आहेत, स्कोर काय इम्प्रूव्ह होत नाही हे फाईंड करायचं आहे आणि ते इम्प्रूव्हमेंट करून हळूहळू स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे. थर्ड आहे म्हणजे काय, मॅक्सिमम रिवायजन करायचं आहे. आणि शेवटचे जे 4 दिवस राहतात म्हणजे 22 एप्रिल ते 25 एप्रिल ॲझ्युम करतो मी, त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन करायचं आहे. जेवढे काही टॉपिक्स किंवा फॉर्म्युला शीट्स असतील ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे. हाच एक बेस्ट स्ट्रॅटेजी व्हिडिओ ड्रॉपरसाठी असणार आहे, कारण तर मी स्वतः रिपीट केलं होतं. त्यामुळे हे सगळं जे आहे ना हे सुद्धा मी फॉलो करायचं आहे. आता काही शेवटी एक बोनस टिप्स देतो ज्या तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या मी स्वतः फेस केले आहेत. पहिलं म्हणजे काय, मॅक्सिमम सिलेबस कंप्लीट करायचा आहे. दुसरं आहे तुमचे PYQs परफेक्ट करायचे आहेत आणि त्याचं रिव्हिजन करायचं आहे. तिसरं, प्रत्येक विद्यार्थ्याने फॉर्म्युला शीट्स बनवून त्या स्टडी टेबल समोर चिकटवायच्या आहेत आणि त्या सतत रिवाईज करायच्या आहेत. त्यानंतर स्वतःच्या टाईम टेबलला तुम्ही स्टिक राहा, म्हणजे जे तुम्ही टार्गेट्स स्वतः आजच्या दिवसासाठी ठरवलेले असतात. म्हणजेच काय, मला फिजिक्सचा हा चॅप्टर करायचा आहे, केमिस्ट्रीचा आणि मॅथमॅटिक्स. आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही सिलेबस कव्हर कराल ना, ट्राय करा जो पहिला महिना मी सांगितला 20 फेब्रुवारी ते 20 मार्च, त्यामध्ये 2 दिवसांमधून एक फिजिक्सचा, एक केमिस्ट्री, एक मॅथमॅटिक्सचा चॅप्टर तुमचा कव्हर झालाच पाहिजे. ओके, ही झाली सिलेबस कव्हर करण्यासाठी. आता जनरल टिप्समध्ये आणखीन सांगायचं झालं तर म्हणजे काय, ज्या फॉर्म्युला शीट्स असतात त्या सतत रिवाईज करत राहा. त्यानंतर मॉक टेस्ट तुम्ही प्रॉपरली ॲनालाइज करा आणि स्कोर इम्प्रूव्ह करत जा आणि स्वतःचं ॲनालिसिस करत जा. म्हणजेच काय, एका आठवड्यात तरी ॲटलिस्ट काय करा की तुम्ही जे टार्गेट्स तुम्ही सेट केले होते ते तुम्ही फुलफिल करत आहे का, तुमचा सिलेबस व्यवस्थित स्कोर होतो आहे का, तुमचे MCQs वगैरे स्कोर म्हणजे व्यवस्थित सॉल्व होत आहेत की नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांचे MCQs सॉल्व होत नाहीत त्यांनी इतकंच करा की पहिला थिअरॉटिकली तुम्ही कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग व्हा. कारण का तुम्हाला हेच माहीत नाही, तुम्ही मला फक्त एक सिम्पल फॉर्म्युला माहीत असतो, तो फॉर्म्युला मॅन्युप्युलेटसुद्धा करता आला पाहिजे. कारण का मॅक्सिमम मी फिजिक्सच्या न्यूमेरिकल्समध्ये बघतो ना, फॉर्म्युले ही स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला कधीही विचारणार आहे, त्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस दिलेले असतात. ते तुम्हाला कधी करणार, तुमचे PYQs परफेक्ट असले पाहिजे, मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस असली पाहिजे आणि तुमचे फंडामेंटल्स स्ट्रॉंग असले पाहिजे. त्यामुळे MCQ सॉल्व होत नाहीत याचा अर्थ तुम्ही थिअरॉटिकली काही ना काही मागे पडत चाललाय. त्यामुळे तुम्हाला थिअरी पहिल्यांदा परफेक्ट करायची आणि मग पुढे जायचं आहे. आणि शेवटची टिप आहे ती म्हणजे काय, तर जास्त पण ताण घेऊ नका, कारण का तुम्ही रिपीट केलंय त्यामुळे सगळं प्रेशर घरच्यांचं, आजूबाजूच्यांचं, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज करत पुढे जायचं आहे. आणि आता शेवटचे 2 महिने राहिलेत, त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे आणि एक महाराष्ट्रातील चांगलं टॉप कॉलेज तुम्हाला क्रॅक करायचं आहे. कारण आजचा हा व्हिडिओ स्पेशली रिपीटर्ससाठी होता, कारण का कमेंट्समध्ये बघतोय की सगळे विद्यार्थी म्हणतात की रिपीटर स्ट्रॅटेजी वगैरे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा आणि काहीही नवीन टॉपिक्सवरती जरी व्हिडिओ असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.